सो हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी अभिषेक तुमच्या सगळ्यांचं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे. आणि आज आम्ही निघालो आहोत अहमदाबादचं नाईट फूड मार्केट एक्सप्लोर करायला, माणिक चौक. आज आमची सगळ्यांची स्ट्रीट फूड खायची इच्छा झाली, म्हणून आज आम्ही सगळे माणिक चौकला चाललो आहे. माणिक चौक हे अहमदाबादमधलं मोस्ट फेमस नाईट फूड मार्केट आहे. तर तुम्हाला सगळ्यांना कळालंच असेल की हा फूड व्लॉग असणार आहे, आणि फूड व्लॉगसाठी ऑफकोर्स फूडी लोक पण पाहिजे बरोबर. तर आज माझ्याबरोबर जॉईन झाले आहेत सागर दादा, हाय गाईज, आणि ऐश्वर्या दीदी, हाय गाईज. तर हे दोघं पण खूप फूडी आहेत, आणि ऑफकोर्स देहरू आणि आरुष पण. सो गाईज, इथे पोचल्यावर आम्ही कार पार्क केली आणि निघालो मार्केटकडे. तर हे एक ज्वेलरी मार्केट असून दिवसा इथे सगळे ज्वेलरीचे शॉप्स असतात आणि रात्री हेच शॉप्स बंद होऊन फूड स्टॉल्स ओपन होतात. तर गाईज, आजची आपली सगळ्यात पहिली जी डिश होती ती होती घुगरा सँडविच. ग्रीन चटणी, चॉप अनियन, कॅप्सिकम आणि चीजनी ओव्हरलोड असलेलं हे सँडविच अहमदाबादमधलं वन ऑफ द मोस्ट फेमस सँडविच आहे. आपण ट्राय करायला आलो घुगरा सँडविच. हे माणिक चौकमधलं वन ऑफ द मोस्ट फेमस सँडविच आहे. तर चला मग ट्राय करूया. कसं आहे अभि सँडविच? खूप मस्त आहे. चीजने पूर्ण ओव्हरलोड आहे आणि ग्रीन चिलीजचा पण टेस्ट आहे यामध्ये. खूप छान आहे. हे सँडविच बघू शकता तुम्ही, पूर्ण चीजने ओव्हरलोड आहे आणि ग्रीन चिलीजचा मोस्टली टेस्ट आहे यामध्ये. छान आहे, पण मला आवडलं. तर आम्ही नेक्स्ट डिश ट्राय करायला घेणारच होतो आणि तेवढ्यात पाऊस चालू झाला. पण आज कुठलीच गोष्ट आम्हाला माणिक चौकचं फूड ट्राय करण्यापासून थांबवू शकणार नव्हती आणि काही मिनिटांमध्येच इथल्या लोकांनी सगळे स्टॉल्स कवर करून घेतले. सो गाईज, आमच्या टेबलवर नेक्स्ट जी डिश आली होती ती होती महालक्ष्मीची फेमस पावभाजी. आणि गाईज, एक गोष्ट आधीच सांगतो, इथे माणिक चौकमध्ये ना 2 गोष्टींवर लोकांचं खूपच प्रेम आहे. एक बटर आणि दुसरं चीज. पावभाजी पण आलेली आहे आणि महालक्ष्मीची पावभाजी खूप फेमस आहे, सगळीकडे मिळते. फोटो काढायचा, खूप टेम्पटिंग दिसते. खूप मस्त आहे. इथे सगळ्यात प्रत्येक
आयटमवर इथे बटर टाकलेलं आहे आणि फुल बटरने लोडेड आहे. पावभाजी पण पूर्ण बटरी होती आणि याच्यावर पण बटर टाकलेलं आहे. सँडविचवर पण सँडविचवर पण बटर आहे. खूप भारी आहे, एकदम बटरी मस्त पुलाव आहे. इथे जेवढे पण काही आम्ही डिश मागवले आहेत त्याची प्रत्येकाची वेगवेगळी टेस्ट आहे. आणि महालक्ष्मीचा पुलाव म्हटलं म्हणजे अहमदाबादचा बेस्ट. कसा आहे? अप्रतिम, एकदम बटरी, प्रॉपर मिक्स ऑफ स्पायसेस आणि एक वेळा खाल्लं की तुम्ही खातच राहणार. सो गाईज इथली अजून एक फेमस डिश म्हणजे बालन डोसाचा फेमस घोटाला डोसा. सो गाईज प्रिपरेशन्स तुम्ही बघितलं तर घोटाला डोसा म्हणजे बेसिकली चीजी ग्रेव्ही येते डोसाबरोबर. तर जे चीज लवर्स आहेत त्यांना नक्कीच हा डोसा आवडेल. काय मी डोसा कसा वाटला तुला? खूप भारी आहे, चीजी एकदम. हो, याला म्हणतात घोटाला डोसा. याची जी म्हणजे भाजी त्यांनी केली पूर्ण चीज आहे त्यामध्ये आणि डोसा पण खूप टेस्टी, खूप भारी. म्हणजे मी कुठेच खाल्लं नव्हतं असं हा टेस्ट. सो गाईज नेक्स्ट जे सँडविच मी ट्राय करत होतो ते होतं पायनॅपल चीज सँडविच. आणि खरं सांगायचं तर सँडविचमध्ये पायनॅपल थोडंसं वियर्ड वाटत होतं पहिले, पण चीज बटर आणि पायनॅपलचं जे कॉम्बिनेशनची टेस्ट लागत होती ती एकदम अल्टिमेट होती. आणि एक गोष्ट फिक्स आहे, जेव्हा पण नेक्स्ट टाईम मी अहमदाबादला येईल त्यावेळेस पायनॅपल चीज सँडविच खाल्ल्याशिवाय मी इथून जाणार नाही. गाईज, दिस इज द सेकंड मोस्ट सोल्ड सँडविच इन माणिक चौक. ही आहे चॉकलेट चीज सँडविच. हे अडल्ट्स आणि मुलांमध्ये खूप सुप्रसिद्धी आहे. सगळ्यांना ही सँडविच खूप आवडते चॉकलेट चिप्स. बघा, हे आमचा धैर्य पण लगेच आल्या आल्या ते सँडविच खायचा प्रयत्न करतो. आणि हे आता आमचं आरू घे सँडविच घे. हे बघा, फर्स्ट बाईट आमचा आरुष घेतोय. आरुष, कसं आहे सँडविच? हो ना, तुला आवडलं? सो गाईज आम्ही परत निघालो आहोत आता घरी खाऊन. आणि सगळं ट्राय केलं आम्ही, तिथले बरेच आयटम्स ट्राय केले. म्हणजे आपल्याला असं वाटतं की स्ट्रीट फूड असेल तर क्वालिटीमध्ये वगैरे ते कॉम्प्रोमाइज करत असतील, तर क्वालिटीमध्ये बिलकुल ते कॉम्प्रोमाइज नाही करत. आणि प्राईस पण स्ट्रीट फूडच्या मानाने थोडी एक्सपेन्सिव्ह आहे, पण ते म्हणजे क्वालिटी पण तशा देतात. मी असं ऐकलं की आत्ता मध्ये ऑरी आणि जान्हवी कपूरनी इथे व्हिजिट केलेला, तर म्हणजे खूप फेमस प्लेस आहे ॲक्च्युली. तर जिथे आत्ता आम्ही म्हणजे बसलेलो ते टेबल्स वगैरे, तिथे ते जे मार्केट आहे ते सगळं ज्वेलरी मार्केट आहे. आणि दिवसा सगळे ज्वेलरीचे सगळे शॉप्स तिथे असतात आणि रात्री ते शॉप्स बंद होऊन हे सगळं फूड मार्केट तिथे ओपन होतं. मला जर विचारलं तर मला सगळ्यात जास्त चीज पायनॅपल सँडविच आवडलं. आणि त्यानंतर सगळ्यात चांगलं होतं म्हणजे आम्ही घोटाला डोसा ट्राय केला. घोटाला डोसा मी ऑलरेडी खाल्लेला आणि तो एकदम म्हणजे माझ्या लक्षात होता आणि तशीच सेम टेस्ट होती आज पण. आणि पावभाजी पण म्हणजे आपण जे नॉर्मली खातो म्हणजे मुंबई पुण्यामध्ये वगैरे त्यापेक्षा टेस्ट डेफिनेटली वेगळी होती आणि चांगली होती. इथे आरुष झोपून गेलाय घरी जायच्या आधीच. देहरू आहे जागा. देहरू हाय कर ना. हाय. देहरूचं आहे खूप फेमस झालेलं फर्स्ट ब्लॉग मध्ये माझा सगळ्यांनी विचारलेलं. आम्ही गेलो होतो
स्ट्रीट फूड खायला. पण रिटर्न आम्ही असेल परत शॉपिंग करून मजा सगळ्याची हालत. माझी पण यात दिवसभर काम करत होता तो. मी घरी न येता यांना तिथे कॅबमध्ये बोललो. माणिक चौकला गेलो आम्ही. सगळं फिनिश करून आत्ता आलोय. खूप दमलोय मी. खूप भारी होतं पण आहे की नाही फूड. येस, इट वॉज वर्थ इट. येस. आता घरी गेलेल्या मी लगेच फ्रेश होऊन झोपणार आहे. चलो आम्ही आत्ता घरी आलो आणि रात्रीचे ऑलमोस्ट 12-12:30 झाले. तर माणिक चौक तर ऑलमोस्ट 3-4 वाजेपर्यंत मार्केट फुल चालू असतं आणि खूप गर्दी असते. आम्ही पण बसलेलो तिथे, म्हणजे तुफान एकदम सगळं पॅक होतं. तर आय होप तुम्हाला हा फूड ब्लॉग नक्की आवडला असेल, कारण आम्ही तर खूप एन्जॉय केला हा फूड ब्लॉग. मस्त एन्जॉय केलाय. खूप मस्त होतं की नाही हो, सगळं. खूप छान एकदम होतं. टेस्टी Especially होतं. म्हणजे चीज पायनॅपल सँडविच. सँडविच खूप मस्त होतं. आणि तुम्ही पण सगळे या अहमदाबादला. व्हिजिटिंग अहमदाबाद नक्कीच माणिक चौकचं महालक्ष्मीचं पावभाजी, पुलाव, बाजरीचा डोसा आणि देर आर मेनी आयकॉनिक फूड जॉईंट्स दॅट यू शुड टेक ट्राय. तुम्ही आलात की नक्की ट्राय करा. नक्की अहमदाबादला या. नक्की आपण ट्राय करूया सगळे. सो हा व्हिडिओ नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. बाय. बाय. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. Yes. नक्की सबस्क्राईब करा. बाय.